नमस्कार, मी सविता पाटील. महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज बनवणार आहे मस्त मिश्र डाळीपासून थालीपीठ बनवणार आहे. तर आपल्या ज्या खानदेशमध्ये जसे थालीपीठ बनवतात तसेच छान अशी मस्त शॉर्टकट पद्धत तुम्हाला मी आज दाखवणार आहे. तर चला मग करूया सुरुवात. तर बघा इकडे मी डाळी घेतलेल्या आहेत. तर आपल्याला मिश्र डाळीचे थालीपीठ करायचे. तर इकडे बघा मी डाळीचं प्रमाण घेतलेलं आहे. तर एकसारखं प्रमाण घेतलेलं आहे. तर इथं 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे, 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, 1 वाटी मटची डाळ घेतलेली आहे. असं मी सारखं प्रमाण घेतलेलं आहे तिघी डाळींचं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात. तर आता आपल्याला हे डाळी सगळे एकत्र करून घ्यायचे आहेत एका मोठ्या भांड्यात. तर इथं बघा मी मोठं कटोरं घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पूर्ण डाळी मिक्स करून घ्यायच्या आहेत. मिक्स केल्यानंतर आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर बघा मी अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं व्यवस्थित. आणि धुतल्यावर आपल्याला कमीत कमी 5 ते 6 तास भिजत ठेवायचे आहेत. तर मी आता अशाच पद्धतीने पूर्ण डाळ धुवून घेते आणि 5 ते 6 तासासाठी मी झाकून ठेवते, पाण्यामध्ये भिजत ठेवते मी. तर चोळून चोळून ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची व्यवस्थित अशा पद्धतीने. तर आता आपल्याला 5 ते 6 तास भिजत ठेवायची आहे. तर बघा आता इकडे मी 5 ते 6 तास भिजत ठेवलेली होती आणि स्वच्छ डाळ मस्त भिजलेली आहे व्यवस्थित. तुम्हाला दाखवते मी. तर मी बोटाने प्रेस करून दाखवते. तर छान असे तिचे 2 ते 3 तुकडे झालेले आहेत डाळीचे, बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने छान अशी मऊ झालेली आहे, मस्त भिजत ठेवलेली होती मी जास्त वेळ म्हणून. आता आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे ना. आता आपल्याला ही डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची. अशा पद्धतीने मी परत स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती. आणि आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. तर इकडे बघा मिक्सरचा भांडा घेतलेला आहे आणि थोडी थोडी डाळ अशी मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची. तर जास्त बारीक नाही करायची, नॉर्मल जाडसरच ठेवायची. थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि आता आपण मिक्सरमध्ये छान असं फिरवून घेऊ. तर बघा मी अशा पद्धतीने बारीक करून घेतलेली छान अशी पेस्ट तयार झालेली आहे. थोडंसं जाडसर असं रवासारखं जाडसर ठेवलेलं आहे मी, जास्त बारीकसुद्धा नाही करायचे आपल्याला. आता इकडे मी मोठे भांडा घेतलेले. आता याच्यामध्ये पूर्ण हे मिश्र डाळीचं पीठ काढून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये बारीक करून करून. तर बघा अशा प्रकारे मी सगळी डाळ मिक्सरमधून काढून घेतलेली आहे, छान अशी जाडसर ठेवलेली आहे नॉर्मल. आता याच्यासाठी आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर इथं बघा मी कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी, 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, ओवा घेतलेला आहेत अर्धा चम्मच जिरं घेतलेलं आहे, 1 लसणाची कांडी घेतलेली आहे. तुम्ही मिरचीच्या ऐवजी तिखट पण वापरू शकता. आता आपल्याला हा मसाला छान असा बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यात. तर मी अगोदर या भांड्यात डाळ बारीक केली होती. आता याच्यामध्येच आपल्याला मसाला पण तयार करून घ्यायचा आहे. तर मिरची थोडी लांब असल्यामुळे मी तिचे थोडे तुकडे केले बारीक, 2 ते 3. आणि आपण जिरं, ओवा, लसूण एकत्र टाकायचं आहे. आणि जी कोथिंबीर घेतलेली तर तीसुद्धा मिक्सरमध्ये मी बारीक करून घेणार आहे. तर कोथिंबीरचे सुद्धा मी 2 ते 3 भाग करून घेतलेले आहेत. आणि आता आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मस्त मसाला. तर बघा मी अशा पद्धतीने पेस्ट तयार करून घेतलेली आहे. खूप छान अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण जे डाळीचं पीठ घेतलं होतं मी, तर डाळीच्या पिठामध्ये आपल्याला हा मसाला टाकायचा आहे आता. तर अशा प्रकारे पूर्ण मसाला टाकून घ्यायचा आहे. आणि इथं थोडीशी हळद पावडर घ्यायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर मी मीठ अंदाजेच घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसारच घ्या. आता पूर्ण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि ते सुद्धा पाणी आता या पेस्टमध्ये ॲड करायचं आहे. आता चम्मचच्या सहाय्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित अशा पद्धतीने.
पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं आहे डाळीचं पीठ आणि मसाला. तर बघा मी अशा प्रकारे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला 5 मिनटं याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि आता आपण 5 मिनटानंतरच बघू. तर 5 मिनटं झालेले, तर छान असं मिश्रण तयार झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता आपल्याला याच्यामध्ये एक कांदा टाकायचा आहे. तर इथं मी एक मोठ्या साईजचा कांदा घेतला होता आणि तो असा बारीक कट केलेला आहे आणि मी कांदा थोडा जास्त वापरलेला आहे. आता आपल्याला कांदासुद्धा छान आता मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित. तर कांदासुद्धा छान असा मिक्स झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आता आपल्याला डाळीच्या पिठाचे थालीपीठ तयार करून घ्यायचे. तर इकडे बघा तवा छान असा गरम झालेला आहे. आता त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे नॉर्मल आणि आता आपल्याला जेवढं थालीपीठ करायचं आहे तेवढा गोळा टाकायचा आहे मिश्र डाळीच्या पिठाचा. तर मी थोडे मिडियमच बनवणार आहे, जास्त मोठे नाही बनवणार आहे. तर हाताला पाणी लावून घेतलेलं आहे आणि आता पाणी लावून असं तव्यावरतीच त्याला थापून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने थापून घ्यायचं आहे आणि जेवढं तुम्हाला पातळ करायचं आहे तेवढं पातळ करू शकता किंवा जाड जर ठेवायचं आहे तेवढं जाड ठेवू शकता. तर मी थोडं पातळच करणार आहे, बारीक, आणि जास्त घाई नाही करायची. जर घाई केली तर ते पीठ हाताला चिटकतं. तर हाताला जर पीठ चिटकलं तर थोडं हात परत ओला करून घ्यायचा आहे पाण्यामध्ये. अशा पद्धतीने मी छान असं बारीक करून घेतलेलं बघू शकता तुम्ही. आता याच्यामध्ये आपल्याला चम्मचच्या सहाय्याने असे होल पाडून घ्यायचे आहेत. चम्मच उलटा करून घ्यायचा आणि त्याच्याने असे होल पाडून घ्यायचे आहेत थालीपीठाला. आपल्याला जेवढे जमतील तेवढे होल पाडून घ्यायचे आहेत आणि आता याच्यामध्ये थोडं तेल टाकायचं आहे. नॉर्मल तेल टाकून घ्यायचं आहे, आजूबाजूला पण टाकून घ्यायचं. आणि आता याच्यावर मी 3 मिनटं झाकण ठेवते आणि गॅस मिडियम ठेवायचा आहे. मिडियम गॅसवरती 3 ते 4 मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर बघा आता झाकण काढू आपण आणि बघा वाफेत छान असं शिजलेलं आहे. आता आपण त्याला पलटी करून घेऊ. तर पटकन निघते, बघू शकता तुम्ही. आता त्याला पलटी करून घेते. तर छान असं शिजलेलं आहे मस्त. तुम्हाला जर जास्त कडक करायचं असेल तर थोडा रंग लालसर रंग येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आता मी परत त्याच्यावर थोडं तेल टाकते आणि परत झाकण ठेवते 2 ते 3 मिनटासाठी. तर चला आता परत बघू आपण. तर आता आपण पलटी करून घेऊ परत थालीपीठला. तर खूप छान असं कलर आलेला आहे, बघू शकता तुम्ही. खूपच छान असं थालीपीठ तयार झालेलं आहे. आता मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला. तर आता अशाच पद्धतीने पूर्ण थालीपीठ मी करून घेणार आहे. खूपच छान असे थालीपीठ तयार झालेले आहेत, मस्त, बघू शकता तुम्ही. आता मी पूर्ण थालीपीठ अशाच पद्धतीने करून घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही खूपच छान असे थालीपीठ तयार झालेले आहेत आणि मी तुम्हाला आता दाखवते. तर किती छान असे नाजूक, म्हणजे असे बारीक केलेले मी, मस्त पातळ, बघू शकता तुम्ही. जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आणि खूप छान असा कलरही आलेला आहे मस्त. जास्त करपलेसुद्धा नाही, काही नाही. खूपच सुंदर मऊ झालेले आहेत. आणि मी याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी केलेली, हिरव्या मिरचीची चटणी केलेली आहे. तुम्ही खोबऱ्याची चटणी किंवा दहीसोबत पण खाऊ शकतात. तर अशा पद्धतीने छान थालीपीठ तयार झालेले आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.